हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? शुभ सकाळ. तर आम्ही अजूनही कोकणामध्ये आहोत आणि श्रीषाचे आजोबा बघा पालेभाज्यांना पाणी घालत आहेत. तर आज आम्हाला परत निघायचं आहे रिटर्न बँगलोरला जायला, म्हणून आमची सगळ्यांची सकाळ सकाळी तयारी चालू आहे निघायची. पण श्रीषाला काही निघायचं नाही आहे, ती फिरते आहे मस्त. आणि श्रीषाची तर खूपच मजा मस्ती चालली आहे. गावी फिरते मस्तपैकी मातीमध्ये, ते पण बिना चप्पल घालताच फिरत होती. हे बघा कशी चढते आहे, चढता येत नाही तरी. चल आई बोलवते, चल आंघोळीला, आंघोळीला चल. हे बघा कशी पळते ती श्रीषा. चला चला चला, बँगलोरला कोण जाणार? कोण जाणार? इकडे 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 चिखल आहे, ये. हिला बँगलोरला जायचं नाही, आंघोळीचा टाइम झालाय, गाडीचा टाइम झालाय आमचा, तरी पण अजून इकडेच फिरते. काय करते? तर आज सकाळीच आमच्याकडे बनत आहेत चुलीवरचे मस्तपैकी घावणे. तर बघा, हे बघा घावणे बनत आहेत मस्त. सकाळ सकाळी चहामध्ये बुडवून घावणे खायचे, एकदम व्हेरी टेस्टी. गावी आल्यावरती घावणे नाही खाल्ले तर काय फायदाच नाही गावी येण्याचा. श्रीषा सकाळ सकाळी घावणे खायला बसले. क्या बात कर रहे रे बाबा? खायले घावणे खाणार तू? तू घावणे खाते हो? गावी तुला मजा येते ना, है ना? हे बघा कसे झालेत घावणे. घावणे खायला या. हे बघा श्रीषा घावणे खाते आहे, खूप मजा येते तिला घावणे खायला. आणि मागून मागून खाल्ले तिने. हा बघा श्रीषाचा दादू पण आला घावणे खायला. सकाळी उठून बसला. सगळेजण चहाची वाट बघतायत घावणे खायला. चहा पण बनतोय, येतोय चहा पण थोड्या वेळात. आणि मस्तपैकी आम्ही घावणे खाणार. तुम्ही पण या गावी कोकणामध्ये येऊन घावणे खा, मजा करा. तर फायनली आमची निघायची वेळ झाली. आता आम्ही निघालोय परत रिटर्न बँगलोरला जायला. कंटाळा आता आला होता खूप निघायला, पण काय करणार, शेवटी जावंच लागणार. आणि रिक्षा पण आले, आता रिक्षामध्ये बसतोय, सगळं सामान ठेवतोय. सगळं झालं तर आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि निघालो. सगळ्यांना टाटा बाय बाय केला. तर फ्रेंड्स, आता आपण पोचलोय संगमेश्वर स्टेशनला आणि इथून आपल्याला जायचं आहे गोव्याला. कारण इथून डायरेक्ट बँगलोरसाठी ट्रेन नाही आहे, तर आपल्याला पहिलं गोव्याला जावं लागणार आणि मग गोव्यावरून दुसरी ट्रेन पकडायची आहे आपल्याला. तर हे बघा आपण स्टेशनला पोचलो आणि हे संगमेश्वरचं आत्ता जस्ट नवीन बांधलेलं स्टेशन आहे. पहिलं खूप वेगळं होतं आणि आता खूप सुंदर बनवलं आहे, छान दिसतंय.
खूप भारी बनवलं आहे आताचं. तर या ट्रेनची तिकीट बुकिंग नाही आहे, तर आपण तिकीट काढतोय आधी पहिलं इथून आणि मग आतमध्ये जाणार. श्रीषा तर झोपले आहे मस्त. आता हे बघा इथे स्टेशनच्या आतमध्ये आला आम्हाला ना, हे बघा मंकी दिसला. मंकी पाणी पितोय आणि एक बघा इथे खाली बसलाय, बघतायत की काय खायला मिळेल का इकडे. खूप मजा आली मंकींची. हे बघा कसं बसलाय ट्रॅकवरती. एवढं ऊन पडलेलं आहे, एवढं तापलेलं असणार ना ती ट्रॅक, त्याच्यावरती पण ते बसलेले, म्हणजे भारीच. अच्छा. श्रीषा. आणि आता आम्ही ट्रेनमध्ये चढलोय. आता म्हणजे चढून खूप वेळ झालाय, बसलोय आणि आता गोव्याला आम्ही पोहोचतोय थोड्या वेळाने. श्रीषाची मस्ती चालू आहे गोव्याला जायला. हे बघा कशी मस्ती करते ती ट्रेनमध्ये. तर फायनली आता आम्ही गोव्याला पोचलोय. हे बघा सगळं गोव्यामध्ये जसं आम्ही एंट्री केली तसंच झगमगाट चालू झाला, कारण 31st पण बऱ्याचशा लायटिंग चालू होत्या, त्या क्रिसमसपासूनच्या होत्या त्या. हे बघा किती सुंदर दिसतंय गोवा. ट्रेनमधूनच बघतोय आम्ही गोवा कसा दिसतोय. अच्छा.
तर बघा फायनली आम्ही आता गोव्याला पोचलोय, उतरलोय ट्रेनमधून आणि श्रीषाचा फोटोशूट करतोय इथे गोव्यामध्ये. हे बघा आणि इथे आम्ही आलोय खाऊ घ्यायला. श्रीषाला खाऊ पाहिजे. हे बघा हे सगळे गोव्याची दुकान आहेत स्टेशनची. आणि आता पाठीमागे जाऊन हॉटेलमध्ये थोडंसं आम्ही काहीतरी खाऊन घेणार. तर आमचं खाऊन झालंय, आता पोटभरणी करून झालंय. अजून ट्रेन यायला आमच्याकडे 2 तास आहेत अजून बाकी. तर आतमध्ये बसून तरी काय करणार, म्हणून आम्ही बोललो की चला इथेच थोडा जवळपास जाऊन चक्कर मारून येऊया, म्हणून आम्ही निघालो तिथून. हे किती मस्त आहे ना, एकदम भारीच वाटतं. रात्रीचं इथे कोणीच नाही आहे कारण आज 31st नाईट आहे आमची. आणि हे बघा सगळेजण पार्टीसाठी गेलेत, कोणीच एवढं स्टेशनला नाही आहे. पूर्ण खाली होता रोड, पूर्ण कोणच नाही. सगळे 31st करतायत गोव्यामध्ये, ते पण कुठे बीचला, कुठे हॉटेलला, कुठे कुठे करत असतील, पण इकडे कोणीच जास्त नव्हतं. आणि आम्ही स्टेशनला फिरतोय 31st रात्री. तर आमचं फिरून झालं आहे आणि बऱ्यापैकी वेळ निघून गेला आहे. आता आपण स्टेशनला जाऊन बसणार आहोत कारण ट्रेनचा टायमिंग होत आला आहे. आणि हा बघा हे पूर्ण स्टेशन आहे गोव्याचं. इथे आल्यावरती जर कोणाला गोवा फिरायचा असेल, बाईक घ्यायचा असेल तर रेंटवरती बाईक मिळते इथेच, त्यामुळे काही टेन्शनच नाही ते आल्यावरती. आणि हे बघा हे क्रिसमससाठी सजवलेलं, किती छान बनवलं, मस्तच. तर फ्रेंड्स सकाळ झाले, आम्ही ट्रेनमध्ये आहोत. आता आम्ही बँगलोरला पोचतोय. आणि बघा श्रीषा पण उठले सकाळी. आता थोड्या वेळानेच आम्ही पोचणार आहोत बँगलोर स्टेशनला. आणि थोडीफार श्रीषाची उठल्यावरती मस्ती चालू झाली सकाळची. तर फ्रेंड्स फायनली आम्ही उतरलोय बँगलोरमध्ये. ही बघा ट्रेन, टाटा बाय बाय. तर इथे बघा न्यू इयरची रांगोळी काढतायत, खूप छान काढल्या. आणि आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. काल रात्री तर मी व्हिडिओ शूटच नाही केला कारण की स्टेशनमध्ये अशी घटना घडली की 2 फॉरेनर होते, ते दुसऱ्या ट्रेनमध्ये चढले आणि ती ट्रेन सुटली आणि तिने डायरेक्ट त्या ट्रेनमधून उडी मारली, चालत्या ट्रेनमधून. मग दुसरा होता त्याने पण उडी मारली. मग त्यांच्या चक्करमध्ये व्हिडिओच नाही केला ट्रेनमध्ये बसायचा. तर फायनली आम्ही आता घरी पोचलोय आणि हा व्लॉग इथे संपवतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, संगमेश्वर टू बँगलोरची ट्रॅव्हलिंग कशी वाटली, मध्ये आम्ही गोव्याला पण उतरलो, ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि श्रीषाच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.